हां, आणि जे क्रुशियल मुमेंट्स आपण यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा चेक करतोय, तर तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे यूट्यूबचा फक्त एकच कॅमेरा आहे. इंटरनॅशनल लेवलमध्ये बरेचसे कॅमेरे लावले असतात चारही साईडने, पण जर तो क्रुशियल मुमेंटचा व्ह्यू जर त्या कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नसेल, तर जो ऑन फील्ड डिसिजन म्हणजे जिकडे झेल पकडलाय किंवा जिकडे जे डाऊटफुल डिसिजन आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे ते वाटतंय, तर ते बाहेरचे जे प्रेक्षक आहेत त्यांचं मत आम्ही कमिटी घेऊ आणि त्याच्या आधारे आम्ही डिसिजन देऊ. ह्याची सुद्धा सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. या मनीष, दोन्ही संघांना आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवायचा आहे. आणि पुन्हा एकदा सर्व संघांना एक नंबर विनंती असेल की 2 दिवस शनिवार आणि रविवार जे यूपीएलचे सामने होणार आहेत, टोटल 15 की 16 सामने 2 दिवसामध्ये, ह्या दोन्ही दिवसाच्या सर्व सामन्यामध्ये आम्हाला सहकार्य करा. तुम्ही सर्व आपल्या गावातलेच खेळाडू आहेत, सर्व एकमेकांचे फ्रेंड आहात, तर तुम्ही मैदानामध्ये कुठलाही वाद विवाद होईल आणि आमच्या स्पर्धेला गाळबोट लागेल ह्याची जरा विचार करा की गाळबोट स्पर्धेला लागू नये आणि दोन्ही दिवस स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडतील यासाठी आम्हाला आणि आमच्या संपूर्ण कमिटीला सहकार्य करा. थँक्यू सो मच सर. चला वळूयात मॅचकडे. दोन्ही संघ तयार आहेत आणि खरं तर मॅच देखील सुरुवात होते. देऊयात आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. खरं तर धीरज पाटील वरती या स्पर्धेमध्ये लक्ष लागेल, कारण की मागच्या हंगामामध्ये 133 धावा सर्वात जास्त हाय स्कोर त्याने बनवला होता. आणि संजय पाटीलचा जर विचार केला तर त्याने 7 विकेट टोटल मिळवले होते. सो या दोन खेळाडूंवरती जरूर लक्ष लागेल. आणि आता स्ट्रायकर एंड वरती बघितलं गेलं तर अनिकेत आणि त्याच्या समूहात बुलेश गरत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि पॉवर प्लेचं पहिलं शतक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती बॉल तयार झालाय. अंकुश यादव, ऑफिशियल पंचांचा अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. मॅच ऑन केली जाईल. ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि उमेलमान प्रीमियर लीग 2025चा 5व्या पर्वातला हा पहिला बॉल घेऊन अंकुश तयार. समोर आहे डावकुराताचा बॅटर अनिकेत. मॅच ऑन केली जाईल. ओ पहिला बॉल, पंचांचा इशारा काय तो तिकडे पाहावं लागेल. दांडीवरती बॉल अदळला होता जरूर, पण पंचांचा इशारा आला इट्स नो बॉल. विकेट जरूर आला असता जर हा नो बॉल नसता तर, पण आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली एक आणि एका धावेने खातं उघडलं गेलंय. श्री गणेशा करताना आपण पाहतोय धाव फलकावरती धाव 1 या आकड्यावरती पाहतोय. खूप चांगला बॉल हाताळला होता खरं तर. आणि त्यानंतर जर बघितलं तर पंचांचा इशारा आलाय. आय थिंक सो ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून हा नो बॉल असावा. आणि त्याचाच मुळे एक अतिरिक्त धाव मिळाली. आणि आता येणारा चेंडू क्रमांक पहिला जो असेल ऑफिशियल तो फ्री हिटचा असेल. चांगली सुरुवात म्हणता येईल एम्फिट बीस संघाला, कारण की जिथे विकेट आला होता तो विकेटवाला चेंडू नो बॉल आला आणि त्याच्यावरती एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव देऊन गेलाय. आणि आता फ्री हिटचा बॉल देखील यापेक्षा अधिक काय मिळावं, कारण की पहिला चेंडू तुम्ही या स्पर्धेचा आता फ्री हिटचा सामना करताय, त्यामुळे एक सुरुवात चांगली मिळेल, मोमेंट चांगला मिळेल. आणि त्याचा बेनिफिट आता बॅटर अनिकेत उचलेल का पाहावं लागेल. पुन्हा एकदा बॉल होतं यार. ओले एक्स्ट्रावरती बॉल ठेवायचा आहे आणि आता बासचा इशारा येतोय की हा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली टोटल 2 या आकड्यावरती. अजून एकही चेंडू लँड नाही झाला. या आधी आपण पाहिला नोच्या स्वरूपामध्ये तो चेंडू आला आणि त्यानंतर आता जर बघितलं गेलं तर लेग स्टंपवरती हा बॉल ठेवला होता आणि त्याचाच मुळे अतिरिक्त धावच्या स्वरूपात धावसंख्या फलकावरती वाढली. हा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे तीन खेळाडू आपण इनफिल्डचा बाहेर आउटफील्ड मध्ये पाहतोय. मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळेल. बॉल तयार, थोडा पाठी लेन ठेवलेली हवेमध्ये बॉल आहे. इनफिल्डचे क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर होते तिकडे ऑलमोस्ट, पण कॅच पकडले असते तरी विकेट नसता मिळाला, कारण की फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिट वरती तुम्ही रनआउटच्या माध्यमातूनच विकेट मिळवू शकता. आणि तिकडे जर बघितलं तर आता 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात, जाऊन पोहोचला गेला. एका चेंडूच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस जिथे बॅटिंग करतात एम्फिट बीस संघ. पहिली मॅच आहे आणि 4 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला स्टार्ट मिळाला असं म्हणावं लागेल. आता समोर टाकलेला बॉल ड्राइव्ह करायचा आहे. शॉर्ट मिड ऑफचे क्षेत्ररक्षक, ओहो व्हाट अ कॅच.
सुपर झेल पकडली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पाहू शकाल. अथर्व होते तिकडे आणि काय कमालीची झेल पकडली आहे. अपसमचा बाहेर फुलर लेनचा बॉल होता, ओव्हर पिच चेंडू होता, ड्राईव्ह करायचं होतं आणि मिड ऑफला अथर्व चाणाक्ष दिसले, चतुर दिसले, चालाक दिसले आणि ही सुंदर कॅच पकडताना दिसतात आणि धक्का क्रमांक पहिला मिळताना काय घडतंय मॅच मध्ये. खूप सारे अप्स अँड डाऊन आपण पाहतोय. या पहिल्या 2 चेंडू मध्ये पाहायला मिळाले. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा होता. त्यानंतर येणारा दुसरा चेंडू अथर्वची एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाली आणि तिकडे विकेट गमावला गेला. आता इनाट नंबर 3 वरती जयेंद्र आलेत. फुल टॉस बॉल होता, जयेंद्र करिता टर्न केलाय बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला. हा बॉल निघून जाईल सरळ. पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती मिळतील धावा 4. म्हणजे एकंदरी पंजा खोलला गेलाय. झटक झटक मातीला झटक गेम हा जिंकूया सारा. कूल कूल ठेव बेजा करू ना तुझा धावांचा मारा. चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. ला 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 फिटनेस बेस्ट 11. फिटनेस बेस्ट 11. हो, कॅप्टन जयेंद्रची सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. त्याच्याकरिता फुल टॉस बॉल होता आणि बॉल बॅकवर्ड ऑफ द बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवला गेलाय चौकाराकरिता आणि येणारा पुढचा बॉल जयेंद्र करिता असेल फ्री हिटचा. हा सेकंड फ्री हिट आहे या षटकातील. याआधी पहिल्या बॉलवरती ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहिला आणि आता भीमाच्या स्वरूपामध्ये बघा, जेव्हा अतिरिक्त वेग किंवा यॉर्कर लेनचे चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये कधी कधी गोलंदाजाकडनं अशी चुकी होत असते आणि तेच पाहायला मिळालं. भीमाच्या स्वरूपामध्ये बॉल आला तर फ्री हिटचा चेंडू हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, अडवतायत बॉल. गणेश साई होते तिकडे आणि मागच्या हंगामामध्ये गणेश साईकडनं आपण खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला होता. इकडे जर बघितलं गेलं तर आता धाव फलकावरती धावा 2 वाढतील आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती वाढतात धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 11-11 आकडावरती. चेंडूंचा खेळ जर बघितलं तर आतापर्यंत 3 समाप्त झाला. पहिला चेंडू समाप्तीचा अखेरीस 4 धावा होत्या. दरम्यान सन्मान्य आदरणीय माजी नगरसेवक आदरणीय सचिनजी गरज साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साई साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीग 2025 मध्ये या विभागातील एक गोड व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांच्या आवडीचे व्यक्तिमत्व सध्या आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय इथे उपस्थित झालेत आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहताना 11 आकडावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चांगला स्टार्ट मिळाला असं म्हणावं लागेल, कारण की बघा पॉवर प्ले मध्ये तुम्ही 12, 13, 14 या सरासरीने जर धावा बनवता तर एक चांगला हेल्दी रन रेट असतो. पण तुम्ही 15+ धावा बनवला तर मग तो तुमचा बेनिफिट आहे. मग तुम्हाला आणखी जास्त स्टार्ट चांगला मिळाला. पण एक विकेट देखील गमावला गेलं हे पाहावं लागेल. आता इथे पहा, स्कूप करायचं होतं अपील तर पंचांकडे दात मागितले जातीय, पण त्यानंतर पंचांचा इशारा कोणत्याच प्रकारचा नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 11 आकडावरती. आतापर्यंत एक चौकार आलाय जरूर या ओव्हर मध्ये. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. ऑप्शनचा बाहेर होता, हलका सकट होताना आपण पाहिला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न जरूर केला पण बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला गेला
आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर प्रथमतः एमफिट 20 संघाला आपण बॅटिंग करताना पाहतोय. एक विकेट त्याने गमावलाय आणि एक विकेट गमावताना धावा फलकावरती जोडला गेला त्या 11 आकड्यावरती. अर्थात जर बघितलं गेलं तर असं म्हणावं लागेल की दोन्ही संघांना स्टार्ट चांगला मिळालाय. एका बाजूने एमफिट 20 संघाने 10+ डबल फिगर मध्ये धावा, डबल डिजिट मध्ये धावा बनवल्यात, पण दुसऱ्या बाजूने गजानन स्टार संघाचा विचार केला तर मग त्यांना एक विकेट देखील मिळालाय. आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा करतो ना की बघा अर्ली विकेट, सुरुवातीला तुम्ही जितक्या लवकर विकेट समोरच्या संघाचा तुम्ही पाडाल तेवढा बेनिफिट मग तुम्हाला डेप्थ मध्ये पाहायला मिळेल. कारण की मिडल ऑर्डरचे बॅटर जर अर्ली ओव्हर्स मध्ये आले, सुरुवातीला आले, तर मग त्याचा प्रेशर जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चला आता षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये आता मैदानाचा बाहेर आउटफील्डला जर बघितलं गेलं तर आउटफील्ड मध्ये तुम्हाला 6 खेळाडू दिसतील आणि 5 आतमध्ये असतील. पाच मध्ये असतील आणि 6 बाहेर असतील. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता षटक क्रमांक दुसरं घेऊन आय थिंक सो या संघातील स्ट्रॉंग खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे गणेश साईला आपण पाहतोय. 5 खेळाडू आतमध्ये आणि 6 खेळाडू तुम्हाला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला फील्ड सेटअप त्या प्रकारचं सेट करावं लागेल. बघा गजानन स्टार्स वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 4 षटक जे आहेत ते 25 मिनिटांच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. 5वं षटक 26 मिनिटांचा 26व्या मिनिटाचा आधी लँड झाला पाहिजे. 6 बाहेर आणि 5 खेळाडू आतमध्ये असतील. षटक क्रमांक दुसरं गणेश साई तयार. ऑप्शनचा बाहेर होता, हलक्या गतीने कट केल्या बॉल. थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक बॉल लढवतात आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढती देखील जाऊन पोहोचली गेली 12 आकड्यावरती. षटक क्रमांक आता आपण दुसरं पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये रोमांचकता आणखी जास्त असेल कारण की तुम्हाला तिसरं षटक हे 50-50 पाहायला मिळेल. जे आपण ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये जो फॉर्मॅट पाहिला आणि खरं तर क्रिकेटला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून, एक वेगळा फॉर्मॅट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तोच इव्हेंट सध्या आपण उमेलमान प्रीमियर लीग मध्ये सेकंड सीझन मध्ये देखील पाहतोय. लास्ट इयर देखील आपल्याला पाहायला मिळालेला आणि त्याचा बेनिफिट जरूर दोन्ही संघांना होतो. फुल लेनचा बॉल होता, हलक्या गतीने फ्लिक केल्या बॉलला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर जर बघितलं तर फेकी करेपर्यंत दुसरी धाव थोडीशी रिस्की होती. दुसऱ्या धावेचा जो कॉल होता तो मी म्हणेन की धोकादायक ठरला जरूर होता, पण त्यानंतर कंप्लीट केल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. जाऊन पोहोचला गेला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 आकड्यावरती. दरम्यान नाश्ता कॉर्नर ऑन झालेला आहे, सो सगळ्यांना विनंती करेन की आपण नाश्ता करण्याकरिता तिकडे जाऊ शकता. 14 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तिसरा बॉल पाहावरती आता अपील स्ट्रॉंग पाहायला मिळेल आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. यस, लेग बिफोर विकेटची अपील आणि फिंगर्स ऑफ फलंदाज बाद. हा दुसरा धक्का आहे आणि फार मोठा धक्का,
कारण की समोरच्या संघातील कर्णधार जयेंद्रला आता माघारी परतावं लागेल. बघा आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय नवनीत भाई दुबे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता विशेष सहकार्य लाभलं गेलं आणि गोड व्यक्तिमत्व आहेत ते उपस्थित आहेत. आणि निलेश दादांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. खरं तर मंडळी आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची परंपरा आहे अतिथी देवो भव. आणि आपण या आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये आपण 3 गोष्टी नक्कीच प्रामुख्याने पाहतोय. मातृदेव भव, पितृदेव भव आणि अतिथी देव भव. आणि त्याच अतिथींचा आपण इथे शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करत आहोत. तर आपल्या व्यासपीठावरती नवनीत भाई दुबे हे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करूयात कंप्लीट. पुष्पा पाटील यांना विनंती निलेश दादांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. आपण पाहू शकाल हा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पूर्ण करत आहोत. अतिथींना आदरपूर्वक सन्मान करणं आपलं पहिलं कार्य असतं. आणि आज साई ग्रुप आयोजित उदीरमान प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये आपण ते पूर्ण करत आहोत. थँक यू सो मच. नाउ बॅक टू द क्रिकेट. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती अंशुमन भाई ठाकूर देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता मी निलेश दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अंशुमन भाई ठाकूर यांचं देखील शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. एक गोड व्यक्तिमत्व आहेत आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आणि आपण त्यांचं हे शुभ सन्मान कंप्लीट करत आहोत. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट मिळालेत गणेश साईला. हवेत बॉल आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक तर होते जरूर पण खूप दूर राहिले आणि बॉल निघून गेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती माजी नगरसेवक सन्मान्य आदरणीय सचिनजी गरज साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान या आपल्या व्यासपीठावरनं कंप्लीट करणार आहोत. सन्मान्य सचिनजी गरज साहेब देखील उपस्थित आहेत आणि विनोद दादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर सन्मान्य ॲडव्होकेट भरतजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता विनोद पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पूर्ण करायचा आहे. ॲडव्होकेट
आदरणीय भरतजी पाटील सर हे देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर कंप्लीट करतोय. 22 रन्स. चॅलेंजिंग ओव्हर 50-50. आणि या स्पर्धेकरिता जर बघितलं गेलं तर ॲडव्होकेट भरतजी पाटील साहेब यांचं खूप जास्त मोलाचं सहकार्य आपल्याला दरवर्षी असतं. आणि विवेकजी पाटील असतील, नरेशजी पाटील असतील, भरतजी पाटील असतील, यांचा ऑलवेज सपोर्ट राहिला या स्पर्धेवरती आणि खूप सारा प्रेम राहिला या स्पर्धेवरती आणि आपण त्यांचा नुकताच शुभ सन्मान देखील कंप्लीट केला. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती सन्मान्य नरेशदादा पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचं देखील इकडनं शाही सन्मान स्वागत सत्कार आपण कंप्लीट करणार आहोत. आणि विनोद दादांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य आदरणीय नरेशदादा पाटील साहेबांचं शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचं आहे. खूप सारं प्रेम राहिलंय त्यांचं या स्पर्धेवरती आणि मुलाचं सहकार्य ऑलवेज त्यांचं असतं आणि आपण त्यांचा हा सन्मान करत आहोत. अंपायर्स डिसिजन नो बॉल. ओके फाईन. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती माजी नगरसेविका आदरणीय प्रमिलाताई पाटील ह्या देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता पुष्पा पाटील यांना मी विनंती करेन, पुष्पाताईंना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. माजी नगरसेविका आदरणीय प्रमिलाताई पाटील या आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा हा सन्मान पूर्ण करत आहोत. खरं तर नारी शक्तीचा प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे जरूर पाहू शकाल. त्यानंतर माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील या देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि समिता पाटील ताईंना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण अर्चनाताई पाटील माजी नगरसेविका यांचा शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय रमेशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत आणि हा सन्मान आपण विनोद दादांच्या शुभ हस्ते कंप्लीट करणार आहोत. आदरणीय आदरपूर्वक रमेशजी म्हात्रे साहेब हे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा हा शुभ सन्मान कंप्लीट करत आहोत.
दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आपण नवनीत भाई दुबे यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता विशेष सहकार्य लाभलं गेलं. त्यांचं आभार व्यक्त करूयात. त्यानंतर अंशुमन भाई ठाकूर हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आभार व्यक्त करूयात. बघा शेवटचा अंतिम बॉल आहे, 8 धावा झाल्यात. हे 50-50 चॅलेंजिंग ओव्हर कंप्लीट करायचं असेल बॅटिंग साईडनं तर 6 धाव्यांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल आहे. त्यानंतर सन्माननीय गिरीशदादा पाटील हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यानंतर सुनीलजी चौहान साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर हरिभाऊ यादव हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यानंतर भरतजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता विशेष सहकार्य लाभलं गेलं ते देखील उपस्थित आहेत. त्यानंतर नरेशजी पाटील साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यानंतर अर्चना पाटील मॅडम या देखील उपस्थित आहेत. त्यानंतर सचिनजी घरत साहेब हे देखील आपण पाहतोय या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यानंतर माजी नगरसेविका प्रमिळाताई पाटील या देखील आपल्या व्यासपीठावरती आपण उपस्थित पाहतोय. त्याचबरोबर माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील या देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर रमेशजी म्हात्रे साहेब हे देखील आहेत. आणि सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करूयात. त्यानंतर स्नेहाताई दुबे पंडित मॅडम ज्या आमदार साहेब आहेत, ज्या आज येऊ शकल्या नाही, थोडासा शेड्यूल त्यांचा बिझी असल्या कारणामुळे, पण उद्याच्या दिवसामध्ये नक्की ते या स्पर्धेकरिता व्हिजिट जरूर करणार आहेत. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता मोलाचं सहकार्य देखील लाभलं गेलं, सो उद्याच्या दिवसामध्ये त्यांची आपण व्हिजिट देखील पाहणार आहोत. चला प्रेक्षक प्लेयर्स जे असतील नाश्ता करायचे बाकी त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. नाश्ता काउंटर ऑन झालेला आहे. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान थँक्यू दिसे. बघा आता -5 धावा झाल्यात, त्यामुळे 9 धावा आल्या, त्यामुळे त्यातून 5 मायनस झाल्या. आणि आता टोटल स्कोर कळवा. 26. End of the third over, 26 runs on the board. स्कोरचं जे कन्फ्युजन आहे ते थोड्या वेळात आम्ही अपडेट करणार आहोत. गोलंदाजीवरती निपुणला आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना आता षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता आलाय. पेनल्टी मेट षटक, माफ करा, 50-50 षटक जे आहे त्याचं कन्क्ल्युजन जे आहे ते थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत जोरावर पोहोचेल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल जरूर आली आहे. पुढे टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खेळायचं होतं आणि त्यानंतर एका टप्प्या अखेरीस बॉल अडवला जातो गणेश साईच्या माध्यमातून आणि फेकी करेपर्यंत टोटल धावा फलकावरती बनवल्या गेल्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. दोन धावा आल्या या फलकावरती आणि 2 धावांच्या मदतीने धाव फलक वाढलाय देखील. 2 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. 4थ्या षटकामध्ये आपण निपुणला पाहतोय गोलंदाजी करत असताना आणि आतापर्यंत कंट्रोलमध्ये गोलंदाजी केली आहे तिन्ही गोलंदाजाने. हा पहा निपुण देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. समोर टप्पा पडलेला, त्यानंतर हलकासा टर्न होताना आपण पाहिला आणि त्याचाच मुळे हा आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण अंकुश यादवला पाहिलं, ज्याने 11 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये गणेश साई आले, त्याने 2 विकेट मिळवले, त्याने 11 धावा खर्च केला. तिसऱ्या षटकामध्ये सागर आले, जिथे 50-50 ओव्हर हाताळायची होते आणि थोडंसं दबाव होतं.
पण ते कंट्रोल मध्ये षटक दिसलं आणि आता निपुणला पाहते गोलंदाजी करताना. इनसाइड आउट खेळलेत, पॉइंटचे क्षेत्ररक्षक आता तिथे पोहोचतील आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल जो आहे तो सक्सेसफुली कंप्लीट केला जातो आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा देखील वाढतात. 37 धावा फलकावरती आहेत. मायनस ज्या धावा करायच्या आहेत त्या बाकी आहेत, त्या मायनस थोड्या वेळानंतर आपण करणार आहोत. 4 मायनस करायचे आहेत. 37 धावा फलकावरती षटक क्रमांक 4 चालू असताना. सो आता असं म्हणावं लागेल की जे रन रेट आहे ते थोडं तुम्हाला कमी दिसेल, कारण की 10च्या आतमध्ये रन रेट आहे आणि हेच वाढवावं लागेल बॅटिंग ऑर्डरला. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला खेळायचं, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल आहे आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने 38-38 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. बघा एमफिट 20 संघाला आपण बॅटिंग करताना पाहतोय, गत वर्षाचे ते अंतिम विजेते होते, त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा खूप साऱ्या असतील जरूर की इकडनं एक चांगला स्टार्ट मिळवतील, सुरुवात चांगली होईल. पण असं म्हणावं लागेल की आपण मॉर्निंग सेशनची मॅच पाहतोय जिथे हवेचा वेग देखील नाहीये आणि या खेळपट्टीवरती आपण पाहिलं एकदा का हवेचा वेग चालू झाला की मग धावा बनायला सुरुवात होतात, मग बरसायला सुरुवात होतात, पण आतापर्यंत तसं नाही पाहायला मिळत. लव फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचतील फेकी करेपर्यंत. आणखी एक सिंगल असेल, सिंगल पेक्षा अधिक काही नाही, कारण की या मैदानाची व्यूहरचना जर पाहिली, या मैदानाचा आराखडा जर पाहिला तर हे मैदान खूप फास्ट आहे, आउटफील्ड खूप जास्त वेगाने धावते, त्याच्यामुळे जर बघितलं गेलं तर इकडे डबल किंवा ट्रिपल धाव बनवण्याकरिता थोडीशी मुश्किल जरूर येईल, कारण की आउटफील्ड मध्ये जे बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडे वेगाने बॉल जाऊन पोहोचतो. धन्यवाद मनीष. आणि आमच्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या गावातील माजी नगरसेवक सचिन घरत साहेब यांनी आत्ताच एक आम्हाला गुड न्यूज दिलेली आहे की या संपूर्ण UPL मध्ये UPL 2025 पर्व 5व्या ज्या स्पर्धेमध्ये जे सामनावीर, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि फलंदाज हे उत्कृष्ट ठरतील त्यांना प्रत्येकी 5,000 रुपयांचं पारितोषिक सचिन घरत साहेब यांनी घोषित केलेलं आहे. त्यांचा सर्व खेळाडू आणि साई ग्रुपतर्फे खूप खूप आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट सामनावीर प्रत्येकी रोख रक्कम 5,000 रुपये. वा क्या बात आहे. खरं तर खेळाडूंना असं प्रोत्साहन करण्याची गरज असते आणि साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलंय की तुम्ही आता या स्पर्धेमध्ये जर चांगले एफर्ट्स टाकले, चांगला खेळ केला तर तुम्हाला प्रोत्साहित करण्याकरिता प्रत्येकी कॅश प्राइज 5,000 रुपये. आणि मनीष तुमच्या माहितीसाठी या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 33,000 आणि आकर्षकाची ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 22,000 आणि आकर्षक ट्रॉफी. तृतीय आणि चतुर्थला आकर्षक ट्रॉफी ठेवली आहे आणि मालिकावीरसाठी 85 लिटरचा कूलर ठेवण्यात आलेला आहे मालिकावीरसाठी. तसेच उत्कृष्ट फलंदाजासाठी एक सुंदर असा किचन सेट, त्याच्यामध्ये गॅसची शेगडी आहे, कुकर, मिक्सर, क्रशर, फ्राईंग पॅनचा सेट आहे, कटर सेट आहे आणि एक वॉटर बॉटल आहे आणि एक अजून बॅट सुद्धा देण्यात आले उत्कृष्ट फलंदाजासाठी. तसेच उत्कृष्ट गोलंदाजास सुद्धा एक सुंदर किचन सेट, त्याच्यामध्ये गॅस शेगडी, कुकर, मिक्सर, क्रशर, फ्राईंग पॅनचा सेट, कटरचा सेट, वॉटर बॉटल आणि स्पोर्ट्स शूज. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी स्पोर्ट्सचे शूज ठेवण्यात आले आहेत. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी, गार्ड, स्लीव्स, सॉक्स, ग्लोव्ज आणि कॅप. तसेच इमर्जिंग खेळाडूसाठी आकर्षक ट्रॉली बॅग, विकेट हॅट्रिकसाठी स्पोर्ट्स शूज आणि पर्पल आणि ऑरेंज कॅपसाठी आकर्षक ट्रॉफी असे चांगली पारितोषिक साई ग्रुपने यावरची ठेवलेली आहेत. आपण साई ग्रुप प्रेझेंट उमेलमान प्रीमियर लीग पाहतो आणि एक गोष्ट जरूर पाहिली मागच्या हंगामामध्ये देखील आणि या हंगामामध्ये देखील नाविन्यपूर्व गोष्टी आपण या स्पर्धेमध्ये आणताना आयोजकांच्या माध्यमातून पाहिल्यात आणि जी खूप चांगली बाब आहे. आणि मनीष अजून एक तुमच्या माहितीसाठी, तुम्ही गेल्या वर्षी इकडे होतात कॉमेंट्रीसाठी आणि तुम्ही बघितलं असेल की लकी ड्रॉचं सुद्धा आम्ही गेल्या वर्षी आयोजन केलं होतं. ह्या वर्षी सुद्धा लकी ड्रॉचं आयोजन केलंय. तर आज 10 वाजल्यापासून आम्ही कुपनला सुरुवात म्हणजे वाटपाला सुरुवात केली आहे. तर त्याच्यामध्ये टोटल एकूण 46 बक्षीस आम्ही ठेवले आहेत आणि 1 नंबरचं बक्षीस त्याची सुंदर अशी पैठणी आणि बाकी इतर चांगली बक्षीस आम्ही ठेवलेली आहेत. वा क्या बात आहे. म्हणजे एकंदरी इथे येणाऱ्या प्रेक्षकांना देखील पारितोषिकांचा भरमाट जरूर मिळेल. म्हणजे फक्त खेळाडू पुरतं नव्हे तर ही स्पर्धा प्रेक्षकांकरिता देखील आहे. आणि तसेच जी महिला कुपन घेऊन जाईल तिला सुद्धा एक आकर्षक आम्ही भेटवस्तू देणार आहोत प्रत्येक महिलेसाठी. अरे वा, सब कुछ होगा इस प्रीमियर लीग में. सगळं काही पाहायला मिळेल.
धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 51 51 आकड्यावरती, ज्यामधनं 4 मायनस देखील करायच्या आहेत. आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून मेसेज पोहोचला आमच्यापर्यंत. जगवत पुन्हा एकदा मॅच कडे बॉल तयार होतोय. 3 स्टंप मध्ये टाकायचं होतं, अपील तर केली पण पंचांचा इशारा काय येतोय तर डॉट बॉल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 51 या आकड्यावरती स्थगिती पाहताना खरं तर या षटकामध्ये बरसायला सुरुवात केली आहे बॅटर धीरजने, ज्यामध्ये 2 लगातार 6 आणि 2 डॉट बॉल देखील फेस करत, पण 2 सिक्सेस आलेत आणि ज्याची खूप जास्त नितांत गरज होती. कारण की उल्लेख केला होता ना की बघा 10चा आतमध्ये रन रेट आहे आणि तो वाढवावा लागेल आणि आता वाढला, आता 10+ जाऊन पोहोचलाय. बॉल तयार, पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळले, त्यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतील का हा प्रश्नचिन्ह होता. अडवायचे प्रयत्न जरूर केले पण हा बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळती 4. बाजूला सरखात आमचा आहे दरारा, झटक झटक मातीला झटक गेम हा जिंकूया सारा. कूल कूल ठेव बेजा करू ना तुझा धावांचा मारा. चारी बाजूला गुंजला आपले संघाचा नारा. ला 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 ला. परिंता किंग्स आणि हॅलो हॅलो चेक. तर माझे नगरसेवक सचिनजी घरत आणि माझी नगरसेविका प्रमिलाताई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर UPL, दुसऱ्या बाजूला साई साई ग्रुप असं लिहिलंय. साई साई ग्रुप असा कॉल आणि UPL टीम युनायटेड पॅन्थर संघाने इथे टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 ओव्हरच्या मॅच आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. 40 ते 45. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तुमच्या वडिलाला आली बॅटिंग करताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 51 स्कोर झालेला आहे. 52चं टार्गेट पहिल्या मॅच मध्ये दिलंय. तुमचं काय टार्गेट असेल? सकाळचा 17 आहे, हवा पण नाही आहे, तर आम्ही 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. मी मान्यवरांना विनंती करतो, दोन्ही मान्यवरांना, की आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू सो मच. चला वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. सेकंड इनिंग, दुसरं पर्व आपण पाहतोय या मॅच मधलं, आणि ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर 51 धावा टोटल फलकावरती आपण पाहिल्या. 52 धावांचा वन आहे. असं म्हणावं लागेल की मॉर्निंग सेशन मध्ये आपण ज्या पद्धतीने चर्चा मगाशी देखील टॉस बॉक्स मध्ये झाली होती की बघा इथे हवा नाहीये, त्याच्यामुळे धावा तितक्या वेगाने बनणार नाही, आणि त्या इंटेन्शनने मी म्हणेन की 10च्या अवरेजने धावा बनवायच्या. 10+ ची सरासरी आहे आणि 52 धावांचा टोटल मी म्हणेन की इनफ आहे. चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे जर बॉलिंग असेल, तुम्ही बॉलिंग अटॅक मध्ये सुरुवातीला स्टार्ट चांगलं मिळवू शकाल तर मग टोटल चांगला आहे. पण सर्वात महत्त्वाचं घटक किंवा मी म्हणेन की या मॅच मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट का तर मग स्टार्ट कोणाला सुरुवात चांगली मिळते, स्पेशली पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा आणि किती विकेट वाचवले जातात. कारण की तुम्हाला गणेश साई अटॅक करताना जरूर दिसतील जे ओपनिंग पॅर्स मध्ये तर दाखल झालेत. मागच्या हंगामामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळालेली, आणि यावेळेस गजानन स्टार्स या संघाला लीड करताना आपण त्यांना पाहतोय. आणि गणेशच्या समवेत जर बघितलं गेलं तर ओपनिंग पेअर मध्ये निलेश घरतला आपण पाहतोय. सो या जोडीवरती खूप काही डिपेंड असेल, आणि षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं आहे हे हाताळण्याकरिता अनिकेत. आणि गजानन स्टार संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, मग तुम्हाला 5व्या 6व्या क्रमांकावरती देखील अटॅकिंग बॅटर जरूर दिसतील. पंचांचा अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. मॅचला केली जाईल ऑन. 52 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकांची मॅच. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं आहे. बोलत तयार. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. हवेमध्ये चेंडू होता, लॉफ्ट केलं होतं, आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला ही कॅच कंप्लीट केली जाईल, आणि पहिल्याच बॉल वरती मिळतोय धक्का. निलेश माघारी परततील. 0 वरती हा पहिला धक्का.
ओव्हर पिच बॉल होता, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला, लॉफ्ट केला होता. हा ऍक्शन रिप्ले पहा. समोर बॉल होता, लॉफ्ट केला बॉलला आणि वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन मध्ये खूप लवकर आले आणि त्याच्यामुळे ही सक्सेसफुल कॅच कंप्लीट करताना पाहिलंय. तितकासा डिस्टन्स कव्हर केला नव्हता कारण की कनेक्शन जर बघितलं गेलं तर कॉटन बॉल नवीन चेंडू होता आणि नवीन बॉलवरती तुम्ही ताकदीने आणि टायमिंग या दोन्ही गोष्टींचा वापर करावा लागतो आणि तो तिकडे कुठेतरी कमी दिसला. खरं तर टायमिंग चांगलं होतं, बॅटवरती योग्य पद्धतीने बॉल जरूर घेतलेला पण त्याचा पाठीमागची जी ताकद कमी पाहायला मिळाली आणि त्याचाच मुळे चेंडू जो आहे तो ट्रॅव्हल नाही झाला आणि पहिल्या बॉलवरती आपला विकेट गमावला निलेशने. आणि आता इनाट क्रमांक 3 वरती नवीन बॅटर अथर्व पाटीलला पण पाहतोय. अथर्व पाटीलला आपण पाहतोय जो सध्या बॅटिंग वरती क्रमांक 3 वर आलेत. पाहावं लागेल अथर्व आता कशा प्रकारचा स्टार्ट करून देतोय. आता ड्राईव्ह करायचं होतं अथर्वला पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्ड 7 मध्ये पाहायला मिळालं. सर्वेश होते तिकडे आणि त्याचाच मुळे जर बघितलं गेलं तर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय एमफिट बीस संघाकडनं. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जाईल कारण की सुरुवातीला पहिल्या बॉलवरती विकेट आला. नवीन बॅटर आहे, आता फ्रेश फलंदाज आहे स्ट्रायकर एंडवर, त्याच्यावरती आणखी जास्त दबाव टाकला गेला तर मग आणखी चांगली सुरुवात किंवा जी पकड निर्माण करायचा प्रयत्न केलाय ती आणखी जास्त ताकदवर होईल. आता अथर्व इनसाइड आउट पुन्हा एकदा. बॅटची फेस खूप चांगल्या पद्धतीने ओपन केली आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर भुलेश होते तिकडे 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीनं खातं उघडलं जात आहे. त्या फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 2 या आकड्यावर. फटका खूप चांगला होता, अपसमचा बाहेर बॉल होता आणि ज्या पद्धतीने बॅटवरती चेंडू अथर्वने घेतला, फ्रंट फूट वरती येऊन ज्या पद्धतीने बॅटवरती चेंडूला घेतला, मी म्हणेन की स्ट्रोक खूप चांगला आहे आणि अशा प्रकारचे मिडल जर चेंडू करत असेल तर कॉन्फिडन्स दिसतो बॅटर. पुन्हा एकदा बॉल तयार, पुन्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मिड ऑफला बॉल यावेळेस आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढेल देखील जाऊन पोहोचली गेली. टोटल 3 या आकड्यावरती जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 4. पहिल्या बॉलवरती विकेट आला, मग डॉट आला, मग त्यानंतर अथर्वच्या बॅटमधनं खातं उघडणारा 2 धावा आल्या आणि त्यानंतर एक सिंगल आली आहे आणि एकांदरी 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 1 विकेट गमावलाय. 52 धावांचा पाठलाग आहे आणि धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 3 या आकड्यावर. साई साई ग्रुप प्रेझेंट आपण उमेलमान प्रीमियर लीग 2025 आणि 5वं पर्व हे आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. ओ समोरच्या दिशेला खेळायचं आहे, हीच तर खरी ताकद आहे गणेश साईची. पण क्षेत्ररक्षक खूप लवकर पोहोचले तिकडे. जयेंद्र होते, असं वाटत होतं एक क्षण की बॉल बॉर्डरलाईनच्या पलीकडे जाईल पण जयेंद्र खूप लवकर आले आणि त्याच्यामुळे बॉलला अडवलं गेलं आणि एक सिंगल मिळेल, एकापेक्षा अधिक काही नसेल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला 4 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच तुम्हाला परिंता किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर युनायटेड पॅन्थर्स या 2 संघांमध्ये लढताना पाहायला मिळेल. लास्ट बॉल फ्रॉम दिस डिलिव्हरी, हवेमध्ये फॉलिंग स्वीप करायचा होता अथर्वला, कनेक्शन नाही मिळालं आणि अथर्वचा हा स्ट्रॉंग झोन आहे. अथर्वचे हे फटके आपण ऑलवेज त्याच्या बॅटमधनं पाहत असतो, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला, स्क्वेअर लेग, फाईन लेग. तिकडे जर तुम्ही चेंडू 3 स्टंप मध्ये करण्याचा प्रयत्न किंवा बॉडी लेंथ वरती करण्याचा प्रयत्न केला तर मग मोठे फटके जोडू शकतो. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावताना धाव फलकावरती आपण गजानन स्टार संघाची पाहतोय टोटल 5 या आकड्यावरती. त्यामुळे विजयाकरिता इकडनं जर बघितलं गेलं तर 24 चेंडू आणि 24 मध्ये धाव फलकावरती धावा 47-47 बनवायच्यात. आपण थोडंसं कठीण जरूर असेल, सुरुवात चांगली तर नाही मिळाली पण मी म्हणेन की 3ऱ्या षटकामध्ये जर टार्गेट केलं, तिकडे जर 14+ धावा बनवण्याचा प्रयत्न केला तर जरूर या मॅचचं समीकरण आहे ते सोपं होईल. पण 3ऱ्या षटकामध्ये 14च्या आतमध्ये धावा आल्या तर धावा मायनस देखील होतील, ही देखील बाब लक्षात ठेवावी लागेल. त्यामुळे थोडंसं टार्गेट जरूर असेल, थोडंसं चॅलेंजिंग असेल हे 3रं षटक की मग 14+ मनामध्ये धावा ठेवायच्यात, 14+ धावा बनवायच्यात. गोलंदाजीवरती आता षटक क्रमांक 2 घेऊन सर्वेश.
बॅटिंगवरती जर बघितलं गेलं तर एमफिट 20 संघाकडनं अनिकेत भुलेश, जयेंद्र, साहिल, विशाल आणि धीरज हे बॅटर्स वापरले गेले आणि ज्यामध्ये आतापर्यंत त्या बॅटर्सने टोटल धावा फलकावरती 51 बनवल्या आणि 52 धावांचा वन समोर ठेवलाय. खरं तर 55 धावा बनवलेल्या पण जे आपण 50-50 ची ओव्हर पाहिली त्यामध्ये 4 धावा मायनस देखील होताना पाहिल्यात. षटक क्रमांक दुसरा आहे. सर्वेशला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. पहिला बॉल घेऊन अथर्वच्या अगेन्स्ट 3 स्टंपवरती ठेवायचा प्रयत्न केला आणि का तर पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत प्रोटेक्ट करण्याकरिता आणि त्याच्यामुळे एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीया. धाव जाऊन पोहोचली गेली टोटल 5 आकडावरती 6 आकडावरती जाऊन पोहोचला गेला धावा. एका चेंडूचा खेळ जिथे समाप्त झालाय. उमेलमान प्रीमियर लीग 2025 चा आपण हे फॉर्मॅट पाहतोय आणि पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच तुमच्या डोळ्यासमोर. फुल टॉस बॉल होता ऑप्समचा बाहेर. ऑन साइडला खेळायचं आहे. मिड ऑनला क्लिअर करेल बॉल. आता क्षेत्ररक्षक तिथे अडवायचा प्रयत्न करतील. मिसफील्ड जरूर झाली होती पण 2 धावा देऊन जातील. आता 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 8 आकड्यावर जाऊन पोहोचतीया. थोडा वेग वाढवावा लागेल बॅटिंग मध्ये. डबल सिंगल्स तर गरजेच्या आहेत पण तुम्हाला आता फटके मोठे देखील जोडावे लागतील. प्रति षटकाच्या पाठीमागे 1 ते 2 मोठे फटके जर इकडनं जोडले गेले तर मग मॅच तुम्हाला जवळ वाटेल. अदरवाईज मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये वेगळंच काहीतरी परिणाम दिसतील. थोडा खाली राहिला बॉल आणि त्यानंतर निर्धावच्या स्वरूपामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये शांत ठेवायचं काम केलंय गणेश साईला. जरूर आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 चेंडूंना त्यांना फेस केलंय. धाव फलकावरती धावा वैयक्तिक त्याने 3 बनवल्यात. मोठे फटके नाही जोडू दिलेले. हवेत 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 बॉल आहे आणि त्यानंतर यस्टांवरती जाऊन आदळला बॉल. फलंदाज बाद. धक्का बसताना दुसऱ्या क्रमांकाचा आणि हा मॅचचा प्राइज विकेट आहे जिथे गणेश साही आता माघारी परततात. यस्टांवरती जाऊन चेंडू अदळला गेला आणि त्याच्यामुळे हा दुसरा धक्का. नाराज असतील जरूर गणेश कारण की ठाऊक आहे या लीग स्टेबल मध्ये प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मॅच मध्ये मिळणारे ते 2 गुण फार इम्पॉर्टंट आहेत आणि तिकडनं तितकासा योग्य तो परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून नाही पाहायला मिळाला. बॉलिंग तर चांगली केली होती त्यांनी पण बॅटिंग वरती तितका योगदान नाही देऊ शकले आपल्या संघाला आणि आता नाराज होऊन माघारी परततात. 2 विकेट माघारी आणि 2 विकेटच्या नुकसानवरती पाठलाग करतात 52चा आणि 52च्या रनचेस मध्ये आतापर्यंत धाव फलकावरती आपण धावा 8 पाहतोय. थोड्या धावा कमी दिसतात कारण की पहिल्या षटकामध्ये 5 धावा 1 विकेट आलेला आणि आता या षटकामध्ये देखील 1 विकेट आले आणि 3च धावा खर्च केल्या सर्वेशने. मग असं म्हणावं लागेल की एमफिट 20 संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे आणि याच गोष्टीचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता की बघा तुम्ही गोलंदाजी जर चांगली केली तर हे टोटल इनफ आहे. हे टोटल मग फार मोठं आहे आणि तेच पाहायला मिळते सध्या तरी. परिस्थिती चांगली आहे आणि अंडर एस्टिमेट नाही करू शकत इतक्या लवकर आपण एमफिट 20 संघाला. लास्ट इयरचे गत वर्षाचे ते फायनलिस्ट होते, विजेते संघ होते. अपील केली आपण पंचांचा इशारा की ऑप्समचा बाहेर बॉल आहे आणि त्याचाच मुळे हे डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू. बॅटिंग वरती 4थ्या क्रमांकावर अंकुश आलेत. अथर्वला आता स्वतःवरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. अंकुश देखील महत्वाचा खेळाडू आहे. आता इकडनं पार्टनरशिप किती चांगल्या पद्धतीने 2 बॅटर्स करतात त्याच्यावरती डिपेंड आहे खूप काही. इनसाइड आउट फटका खेळायचा. लॉंग ऑफला क्लिअर करणारा अंकुशचा बॅट मध्ये येणारा हा धमाकेदार षटकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहू शकाल हा कशा प्रकारे फटका सजवलाय. स्टेप आउट केलं, फ्रंट फूट वरती आले आणि त्यानंतर बॅकहँडचा वापर करताना हा स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आणि लॉंग ऑफला क्लिअर केलाय. बेधडक बिंदास 6 आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती आता धावा देखील वाढल्या 14 आणि या षटकाराने आघात देखील केलंय, आव्हान देखील केलंय की हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, चाहे कुछ भी होने दो, हम लढते ही रहेंगे. आणि षटकाराच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा 14. म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं गेलं तर 7.00 च्या ॲव्हरेजने आतापर्यंत 14 धावा जरूर बनवल्यात. पण इकडनं जर बघितलं
तर येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा विजयाकरिता बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 38-38. षटक क्रमांक 30 आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती 50-50 ओव्हर आहे आणि हे षटक हाताळण्याकरिता विशाल आणले गोलंदाजीवरती. आता या षटकाचा बेनिफिट कोणत्या संघाला होतो ते पाहावं लागेल, कारण की 14+ धावा आला तर जरूर गजानन स्टार संघाला बेनिफिट होईल आणि तो खूप महत्वाचा त्यांना ठरेल. पण जर 14चा आतमध्ये आला तर मग आणखी जास्त पकड मिळवताना तुम्हाला दिसतील एमफिट 20 संघ, आणि त्यांचा इंटेन्शन हेच राहील की या षटकामध्ये जरी विकेट आला नाही तरी चालेल, पण 14च्या आतमध्ये स्पेशल 10च्या आतमध्ये धावा दिल्या तर मग सोने पे सुहागा, मग मायनस होताना धावा दिसतील तुम्हाला. टार्गेट देखील फार मोठा आहे सध्या तरी. विशाल तयार, अथर्व आहेत, मोठा फटका खेळायचा होता, मिड ऑफला क्लिअर केलाय, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचलेत आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल, आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये. धाव जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 15 आकड्यावरती. अथर्व कॉन्फिडंट दिसतात. अथर्व ज्या पद्धतीने बॅटवरती बॉल घेतात कॉन्फिडन्स त्यांचा जरूर दिसतोय, पण गॅप जास्त क्लिअर नाही करू शकले होते. ड्राईव्ह खूप चांगला केला होता फटका, पण तेवढाच ताकद नव्हती फटक्यामध्ये. आणखी एक चांगला बॉल वाईड ऑफ यॉर्कर करायचा होता आणि त्यानंतर मिस स्पीड घडली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धावेच्या मदतीने पहा आता ओव्हरथ्रोच्या माध्यमातून तिसरी धाव देखील येईल. या सिली मिस्टेक्स तुम्हाला फार महागड्या ठरू शकतात टीम एमफिट बीस्ट, कारण की अशा प्रकारच्या चुका करत राहिले तर मग मॅच जवळ देखील येईल. आणि स्पेशली तुम्ही कोणत्या षटकामध्ये चुका करताय जिथे 50-50 षटक आहे, इथे एक धावेची किंमत फार मोठी आहे. आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा 4 तर खर्च केल्यात आणि टोटल धावसंख्या फलकावरती आपण 20 पाहतोय, त्यामुळे 32 धावा बनवायच्यात. 18 धावा आहेत, 34 बनवायच्यात आणखी. गोलंदाज यार विशाल पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 3 घेऊन. फुल टॉस बॉल होता आणि आता फुल टॉस जाईल का पाहावं लागेल. नाही, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल कलेक्ट केला जाईल आणि फुल टॉस वरती आपला विकेट अथर्व गमावतोय. आणि धक्का क्रमांक हा तिसरा बॅटर, टॉप ऑर्डरचे 3ही बॅटर आता माघारी परततील. खर तर फुलटॉस बॉल होता अथर्व करिता, पण लेट झाले ते. सरप्राइझिंग होता, ठाऊक होतं, त्यांना माहिती नव्हतं की हा फुलटॉस येऊ शकतो. हा सरप्राइझिंग बॉल होता आणि तयार नव्हते फुलटॉस करिता आणि त्याच्यामुळे थोडं लेट झाले. बॅटवरती जास्त वर चेंडू आदळला गेला आणि त्याच्यामुळे हा डिस्टन्स कव्हर नाही करू शकले आणि आपला विकेट गमावला गेलाय. 3 विकेट टॉप ऑर्डरचे 3 बॅटर माघारी परतले, निलेश, गणेश साई आणि अथर्व. आणि आता अंकुश आणि सागर या 2 बॅटर्सवरती जिम्मेदारी आहे. अंकुशच्या बॅटमध्ये एक मोठा स्ट्रोक आपण जरूर पाहिला आणि ज्या पद्धतीने मोठा स्ट्रोक जोडला होता, त्यांच्याकडे क्षमता आहे या मॅचला फिनिश करण्याची, पण त्यांना साथ देखील द्यावं लागेल, कारण की आतापर्यंत 3 विकेट तर गमावले गेले. षटक क्रमांक 3 चालू आहे, जे 50-50 ओव्हर्स पाहतोय, ज्यामध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात, त्यामुळे अजून 3 चेंडूमध्ये 10 बनवायच्यात. मग एखादा मोठा फटका गरजेचा. एक 6 जर आला येणाऱ्या या 2 चेंडूमध्ये तर मग कदाचित तुम्हाला 14 धावा कंप्लीट होताना दिसतील, पण एखादा मोठा फटका नाही आला तर मग या नाही होणार, कारण की आतापर्यंत 4 बनवल्यात 3 चेंडूमध्ये, येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 10 बनवायच्यात. विशाल तयार, कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे विशालने. हा 4था बॉल होता, हा देखील फुल टॉस होता, पण बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल आहे. एका धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 19 आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा आहेत फलकावरती. येणारे 2 चेंडू आणि या 2 मध्ये 50-50 ओव्हर करिता 9 धाव्यांची गरज आहे.
परत या ओ समोरच्या दिशेला स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचले होते ऑलमोस्ट, पण बॉल जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळती 6. आलाय धमाकेदार अंकुशच्या बॅटमधनं हा षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावा देखील वाढल्यात, जाऊन पोहोचला गेला 25 आकड्यावरती. त्यामुळे आता या षटकामध्ये जर तुम्हाला 14चं टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर 3 धावांची गरज आहे, कारण की 12 धावा आल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये 11 आल्यात. अंतिम बॉल ओ पुन्हा उडवलाय. यावेळेस उंची जास्त आहे, डिस्टन्स कमी आहे आणि क्षेत्ररक्षक कलेक्ट करेल बॉलला आणि फार मोठा विकेट. अंकुश देखील माघारी परततायत. अजून एक धक्का, आणखी एक फलंदाज माघारी परतेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 25 आहेत आणि ज्यामध्ये 5 धावा मायनस देखील होतील, त्यामुळे 20 धावा. स्वतः इकडनं जर बघितलं गेलं तर 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 32. 16.00चं सरासरी रिक्वायर्ड रन रेट असेल. 16.00च्या ॲव्हरेजने 32 धावा बनवायच्या. कठीण तर म्हणू शकत नाही, होऊ शकतं, अशक्य तर नाहीये, कारण की 16च्या ॲव्हरेजने धावा फलकावरती जोडायच्यात. आता षटक क्रमांक 4 जे पॅनल्टी मेड षटक असेल आणि या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर मी म्हणेन या षटकामध्ये 16 धावा फार गरजेच्या आहेत. इकडे 16 धावा जर आल्या तर मग तुम्हाला शेवटच्या अंतिम षटकामध्ये 16 दिसतील, पण 16+ आला तर तो एक जास्त बेनिफिट जरूर गजानन स्टार्स संघाला होऊ शकतो आणि या इंटेन्शनने आता खेळावं लागेल तुम्हाला, कारण की 16+ आला तर मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये जितक्या 16च्या वरती येतील तेवढ्याच कमी तुम्हाला अंतिम षटकामध्ये दिसतील. आणि या पॅनल्टी मेड षटकामध्ये कोणता गोलंदाज आणला जाईल आणि कशा प्रकारचा खेळ राहील हे पाहावं लागेल. आता चला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. हा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की आजच्या दिवसामध्ये आय थिंक सो आपल्याला टोटल 9 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. सो विनंती करेन की आपण आजचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला एनी हाऊ कंप्लीट करायचाच आहे. त्यामुळे तुमच्याकडनं एकाच गोष्टीची आम्ही अपेक्षा करतो की वेळ वाचवा, कारण की बघा आयोजकांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल केल्यात. एक सुंदर स्पर्धा, एक सुंदर मैदान आहे. आणि 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक होईल. जर मैदानामध्ये पाण्याची गरज असेल तर 3 षटकानंतर तुम्ही मैदानामध्ये पाणी घेऊन जाऊ शकता. षटक क्रमांक 4 जे पॅनल्टी मेड षटक आहे आणि हे हाताळण्याकरिता अनिकेत लांडल्या गोलंदाजीवरती. पहिला बॉल खूप जास्त दूर हाताळलाय आणि पंचांचा इशारा येतोय की वाईडच्या स्वरूपामध्ये आउट ऑफ द ऑफ सम. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात 21 आकड्यावरती. चौथ्या षटकाला सुरुवात केली वाईडच्या स्वरूपामध्ये 21 धावा बनवल्या गेल्यात. सो 31 बनवायच्यात, आणखी 12 मध्ये 31, 15.50 ची सरासरी. पुन्हा ऑप्शनचा बाहेर बॉल आहे आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव देखील वाढतीये. 22 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. खरं तर गोलंदाजाचा इंटेन्शन आहे की बॅटरचा रडार पासून दूर ठेवायचा बॉल. आता आतमध्ये अडलाय बॉल, पायावरती अदळला गेलाय आणि त्यानंतर लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये. 23 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 2 ऑप्शनचा बाहेर चेंडू हाताळले, त्यानंतर लेंथ मध्ये लाईन मध्ये थोडेसे फेरबदल. फुल लेन्सचा बॉल होता, आतमध्ये थोडासा आणला गेला
आणि बॅटरला काही कळालं नाही आणि त्याच्यामुळे एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने वाढली देखील धाव. ऑप्शनचा बाहेर होता, एक्स्ट्रा ओव्हरला क्लिअर करायचा प्रयत्न जरूर, पण तिकडे सरळ बॉल विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि धक्का क्रमांक या मॅच मधला, या डावातला 5वा विकेट आहे. आणि 5 विकेटच्या नुकसानवरती धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 23 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. फुल टॉस होता, फ्लाइटेड बॉल हलक्या गतीने ड्राईव्ह केला गेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक फलकावरती धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते. 24-24 आकड्यावरती जाऊन पोहोचते. अनिकेत चौथ्या षटकामध्ये पहिला बॉल जर बघितलं गेलं तर लगातार 2 वाईड हाताळले गेले, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली आणि त्यानंतर आणखी एक सिंगल. आणखी एक चांगला बॉल आहे. फ्लाइटेड बॉल हाताळले जातात आणि खरं तर अनिकेतचे टप्पे खूप चांगले आहेत, कारण की ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करत असता त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं आहे तुमची लेंथ आणि लाईन, तुम्ही टप्पे किती चांगल्या पद्धतीने हाताळत असता. आणि एखाद्या वेगवान गोलंदाजाला किंवा स्पिनरला आपण एक गोष्ट म्हणतो ना की बघा, स्पिनरकडे वळण की आणि वेगवान गोलंदाजाकडे स्पीड, या 2 गोष्टी असून फक्त फायदा नाहीये. ते गरजेचं आहे, पण त्यानुसार त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टप्पे देखील असले पाहिजेत नियंत्रणामध्ये. आणि सध्या तरी असं म्हणावं लागेल की या गोलंदाजाने टप्पे नियंत्रणामध्ये ठेवलेत. आणखी एक चांगला बॉल आहे, ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि मिड ऑफला एक सुंदर झेल टिपली जाते आणि अजून एक फलंदाजाचा खेळ इकडनं संपुष्टामध्ये येतोय. आणखी एक विकेट आला या षटकामध्ये आणि त्याच्यामुळे परिस्थिती आता बदलताना दिसते. एकंदरी एका गोष्टीकडे आपण जर बघितला गेला तर या डावामध्ये गजानन स्टार संघाकडनं एकही असे बॅटिंग ऑर्डर मध्ये दिसले नाही फलंदाज की ज्याने पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने केली आहे. मध्यांतराने आपण गणेश आणि अथर्व या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप पाहिली. त्यानंतर अंकुशने देखील 2 मोठे फटके जरूर जोडले, पण ते देखील फार वेळ मैदानावरती जास्त वेळ टाइम स्पेंड नाही करू शकले आणि त्याच्याचमुळे आतापर्यंतची परिस्थिती वेगळी आहे. षटक कंप्लीट झाले 4थं आणि पेनल्टी मेट षटकामध्ये जर बघितलं गेलं तर धावा फलकावरती या षटकात आल्या त्या म्हणजे टोटल 4 धावा आल्या. टोटल जर बघितलं गेलं तर 5 आल्या, पण वैयक्तिक 4, कारण की एक लेग बायशी स्वरूपामध्ये धाव. आणि विजयाकरिता आता जर बघितलं गेलं तर 6 चेंडू विजयाकरिता 27 धावांची गरज आहे. 22 आणि लेग बाईसच्या स्वरूपामधल्या धावा आपण बॅटर किंवा बॉलर या दोघांच्या खात्यामध्ये ऍड करत नसतो, त्यामुळे वैयक्तिक 4 आणि टोटल या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्यात अनिकेतने, जे पहिल्या षटकामध्ये देखील आले होते. आणि पहिल्या षटकामध्ये देखील अनिकेतने खूप चांगली गोलंदाजी केलेली, तिकडे देखील त्याने 5 धावा दिलेल्या आणि आता देखील 5 धावा दिल्यात. त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर अनिकेतचं स्पेल खूप चांगलं आणि मी म्हणेन की त्याचे आकडे खूप चांगले आहेत. शेवटचं अंतिम षटक आहे. पहिला बॉल ऑन साइडला क्रॉस यार्ड खेळायचं होतं, मिड विकेटला चेंडू आहे, एक धाव बनवली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल आणि त्यानंतर इझिली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 27 धावा जाऊन पोहोचल्यात. एका चेंडूचा खेळ समाप्त. येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 25 बनवायचे आहेत. मग 4 लगातार 6 आणि 1 सिंगल. ऑप्शनचा बाहेर होता, टॉप एज लागली, यष्टीरक्षक स्वतः तिकडे पोहोचले आणि त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये ही कॅच कंप्लीट केली आहे. आणखी एक धक्का, 1 मोर विकेट डाऊन.
बॉल तयार. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. साहिल, तिसरा बॉल ऑफ स्टंपचा बाहेर. अंपायरचे हात समांतर होतात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीय जाऊन पोहोचली गेली 28-28 आकड्यावर. स्विंग अँड मिस डॉट बॉल आला. अप्पांचा इशारा काय येतोय तर बॅटर बाद होईल. बॅटची कडा लागली होती आणि तिकडे फलंदाज माघारी परतताना आपण पाहतोय. आणखी एक विकेट. कारण की यष्टीरक्षकाचे जर आपण एक्सप्रेशन पाहिले तर तो उत्साही दिसत होता. ठाऊक होतं त्याला की बॅटची कडा लागली आहे आणि त्याचाचमुळे पंचांनी देखील दाद घेतली आणि पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इशारा पोहोचला की फलंदाज माघारी परतला गेला. आणि विकेट क्रमांकाचा जर विचार केला तर या डावामधील टोटल विकेट 8 गमावले गेलेत. ऍक्शन रिप्ले पहा. थोडा खाली बॉल राहिला, सबमरीन डिलिव्हरी होती आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारे खाली बॉल राहतात, टप्पे पडल्यानंतर उसळी घेत नाही, खाली चेंडू राहतो, तेव्हा तेव्हा बॅटरने स्ट्रगल करताना आपण पाहिलं आणि तेच पाहायला मिळालं. काहीच समजलं नाही फलंदाजाला आणि बॅटची आतली कडा आणि यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका पाहायला मिळाली आणि 8वा विकेट देखील माघारी. आता 9व्या विकेटची पार्टनरशिप करण्याकरिता साहिल माघारी मैदानात परत दाखल झालेत. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. चौथा बॉल सॉफ्ट हँडलने फक्त डिफेन्स केला बॉलला आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती बनवली आहे. एका धावाच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचता 29-29 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त. जिथे होतोय 4. औपचारिकता बाकी राहिली आता असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल होता. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक बॉल लढवतात, कलेक्ट करतात आणि त्यानंतर एक सिंगल. आता शेवटचा अंतिम बॉल बाकी राहिलाय. पुन्हा एकदा फ्लायटेड बॉल होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला एका धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीनं मॅच समाप्त झाली आहे. चला जगेचं जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे देणार आहोत या मॅचचा सामनावीर अर्थात प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि या मॅचचा हिरो ठरतोय खरं तर 2 दावेदार आहेत. एका बाजूने बॉलिंग देखील अनिकेतने खूप चांगली केली आहे. दुसऱ्या साईडने जर बघितलं गेलं तर तुम्हाला आक्रमक बॅटिंग धीरजची देखील दिसली आहे, ज्यामध्ये टोटल 2 सिक्सेस 1 चौकार त्याने जोडलाय. स्वतः चेक करावं लागेल.